तर हे आहे मित्रांनो आपली चारू तूर, जी की बेडवर लावलेली आहे। खूप सारे व्हिडिओ आपण जे पाहिलेले आहेत। आज शेतामध्ये आलेलो होतो, म्हटलं चला आपल्या शेतकरी मित्रासाठी पुन्हा आज एक व्हिडिओ काढून म्हणजे चारू तुरीचा व्हिडिओ काढून आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करू। तर जवळपास तुरीला शेंगा धरणं हे चालू झालेलं आहे। पाहू शकता तुम्हाला शेंगासुद्धा दिसत आहे। फुलं सुद्धा पाहू शकता, फुलं कसे आलेले आहेत तुरीला। तर मंधात आपल्याला हिंडायला सुद्धा जागा नाही, पूर्णपणे आपण टोकन केलेली आहे तुरी। हे बघा मी चालत आहे, मंधात आपल्याला हिंडायला सुद्धा जागा नाही। तर आपला नेहमी जगांजवळ जाऊन आपण पूर्ण तूर पाहतो। कसं काय वाटतात तुरीला फुलं, कमेंट करून नक्की सांगा। ही आहे आपली तूर। तर पाहू शकता पूर्णपैकी पिवळे म्हणजे पूर्ण पिवळत दिसत आहे आपल्याला व्हिडिओमध्ये सुद्धा। तूर कशी काय वाटली कमेंट करून नक्की सांगा। त्याचप्रमाणे या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअरसुद्धा करा, म्हणजे बाकीचे शेतकरी मित्र जे आहेत आपले ते सुद्धा पुढच्या वर्षी तूर पेरताना बेड पाडून तूर पेरतील व टोकननी पेरतील। म्हणजे आपण आता ही तूर बेड पाडून टोकनवर लावलेली आहे, म्हणजे टोकनने लावलेली आहे। इथे पाहू शकता आता मी खाली उतरलेलो आहे आणि तुरीच्या बेडने चालत आहे। हा खाली बेड आहे, हे बघा मी खाली बसलेलो आहे। ही आपण बेड पद्धत पूर्ण तूर लागवड केलेली आहे। 6 इंच अंतरावर आपण 1 ते 2 दाणा असा पाडलेला आहे। तुम्हाला मी क्लिअर दाखवत आहे, पाहू शकता। म्हणजे 6 इंचाच्या कुठं जास्त अंतर झालेलं आहे, कुठं 12 इंच अंतर झालेलं आहे। आणि तरीसुद्धा तूर पाहू शकता तुम्ही कशी आहे। मी तुम्हाला वरतून सुद्धा दाखवली। आता पूर्ण तुरीला फुलं लागलेले आहेत। फुलं तुम्ही पाहू शकता, व्हिडिओ तुम्हाला चालूच आहे। चारू तूर आहे आपली ही। याच्या पहिले आपण पंचगंगा तुरीचा व्हिडिओ पाहिला होता। पंचगंगा तूर सुद्धा खूपच खास आहे। तर तूर कशी काय वाटली कमेंट करून नक्की सांगा। त्याचप्रमाणे तूर जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तसेच चॅनलवर जर नवीन असाल तर अशा शेतीबद्दल व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअरसुद्धा करा व्हिडिओ। कारण की शेतीबद्दल माहिती आपण आपल्या चॅनलवर जे काही आपण शेतामध्ये करतो ते पूर्ण आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकत राहतो। भेटूया लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये।